आणि शॉर्टकट मध्ये अगदी शॉर्ट अँड स्वीट असा कार्यक्रम होणार आहे, फक्त बघत राहील. या ठिकाणी शाहीर मला वाटलं होतं की इतकं तंतोतंत उत्तर तुमचं दिलेलं होतं, ज्याप्रमाणे तुमची अट होती त्याप्रमाणे आम्ही तो ग्रंथ शोधून काढला होता आणि दुर्मिळ असा ग्रंथ प्रभाकर धनावडे यांनी शोधून काढला. तुम्ही पुन्हा एकदा नाराज केलेला आहे. आता पुढच्या वेळेला आज जे उत्तर दिले आहे ते पण ऍड करा, कारण हे तंतोतंत अगदी उत्तर होतं आणि मला वाटलं की आज खंडाळेश्वरच्या या प्रांगणामध्ये त्याच्या भूमीमध्ये आज एकदा गुलाल लागल, पण हरकत नाही. ते तुमच्या ग्रंथानुसार नसेल त्याला आमचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही आणि आमचा हट्टही नाही. आता तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, आता तिथे खाली अट आहे की एका राजाला त्या देवाने दिलेलं वरदान आहे आणि तुम्ही भूमाता तिचं नाव देताय, ती देवी झाली किंवा स्त्री रूप झालं, त्याच्यामुळे तिथं तुमचं उत्तर काय ते आलेलं आहे. तर शाहीर तुम्ही आणखी प्रयत्न करा, याच्यावर काही मी जास्त बोलणार. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणतात हे याच्या डेरेंना बिरेंना म्हणतात स्केल द्या आणि त्यांचं सोनं करून घ्या. याला म्हणतात ह्या विनोदी अंक सोडलं तर ह्याच्याकडे काय. अरे विनोदी अंक सोडलं तर तुमच्यापेक्षा माझी काही शिक्षण आहे. हे विनोदी अंक सोडलं तुमच्यापेक्षा जास्त माझी गाणी हिट आहे. तो हे विनोदी अंक सोडलं तर तुमच्यापेक्षा जास्त कार्यक्रम माझे आहेत. आणि तुमचं हे म्हणतात विनोदी अंक सोडलं तर विक्रमाकडे चाललेले आज नाट्यगृहामध्ये मुंबईमध्ये 25 पेक्षा जास्त या शकुंतलाच्या इतिहासात हे इतके कार्यक्रम लागलेले आहेत. हे म्हणतात ना हे लंगडा आहे, एका गाणी लंगड दुसरा लिहून देणार आणि हा गाणार. स्वतः लिहिणार स्वतः गाणार. जे काय वेळेवाकडे असतील जे काय कार्यक्रम असतील ह्यांच्यापेक्षा डबल एवढा सीझनला मी करतो. मी काय दसऱ्यानंतर कार्यक्रम नाही करतो, तरी पण हे वर्षभर जेवढं करतात त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम. देवाची कृपा आणि काय तुमचं हे बोलते ना की जलने वाले की दुआ, बोलने वाले की दुआ, बहनी सबकी इज्जत करता लाभर यांची पण इज्जत आपण केली, यांची पण केलेली आहे. हे म्हणतात नमान केलं तर यांच्या पोटात खुशी उठतो, म्हणतात लावणी कर काय ते अंग भिजू द्या आम्हाला. हे शक्तीवाले ह्याने करायचं. ही बाईची बाजू म्हणतात तुम्ही नाचा, मी मी तुलेवाला आहे. नमन करेल मी सांगितलं ना ज्याकडे नमनमध्ये काही फरक नाही. हे यांनी मला शिकायचं नाही. त्याने काय कधी आयुष्यात नमन केलेलं नाही, त्याचं काय केलेलं नाही. मी आयुष्यभर केलं. बरं नमन झिमत बुवाने केला, मी सुशांत घराटे बुवाने केले, यांनी पण केला नाही. कदम बुवाने केला नाही, जोशी बुवाने केला नाही, अजून कोणी सचिन धुमक बुवाने केला नाही, सगळ्यांनी केला. अहो तर पवित्र गोष्ट आहे. एखाद्या देवळात केल्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही देवाच्या बाहेर जावा, तुम्ही देवाच्या बाहेर जावा. आम्हाला कळतं शक्यतो काय तो नमन काय ते भाग काय ब्रह्म काय सगळं माहिती आहे. आता फेमस झालेला बुवा हे डावा ना ते कुठं आहे हे भेटीला सांग ना. हे कधी बसणं आपण मार्या करतोय यार, कधी आमच्या मुळेकर पण कधी बसणं मार्या करतोय. या तुमच्या डोळ्यातली तुम्हाला झालेली कावी तुम्हाला सगळं पिवळं दिसत आलं. मी काय करू हे जास्त भेट हे खूप जास्त आहे अजला हे सगळं करतात. आता जाऊया डायरेक्ट एक आधी गाणं घेऊया, त्याच्यानंतर आलं बळवंत धोंडो कोकणे आमचं माऊली. माझ्या बायकोचं तिकडचं नाव कोकणे. पाहुण्याकडनं 500 रुपये आणले आहेत, बरोबर धनगरवाडी. धन्यवाद बळवंत माऊली. 500 रुपये. आता मी लग्नाची गाणी गायली जमली राणा जो एवढं कसं जमलं. मग तुम्ही लग्नाचं कसं म्हणला कसं म्हणला डोंगर हिरवा हिरवा ज्यानं नमन केलं ज्यानं शक्ती तुला केलं त्याच्याच बाईने लग्नाची गाणी म्हणली. अहो हे सगळंच आहे. अहो त्यांनीच हे आमचा समीर तटकरे नमनातलं बादशाह परवा एकदा आलं होतं आमच्याकडे. ते हवा पण करा हवा तवा देत त्यांनी
तर आलं माझ्याकडे म्हणतात, आमच्याकडे म्हणतात एक पोरगीचं लग्न ठरलं, पोरगीचं लग्न ठरलं म्हणतात आणि झालं ना उद्या लग्न. या बायकाने सगळं खबरं किसून ठेवलं, धनबिजन प्रमाणे सगळं झालं आणि म्हणतात रात्री पोरगी गेली पडली. रातच्या मला टेन्शन आलं, ठीक आहे त्या बापसाला टेन्शन आलं असेल, आता करायचं काय. रातच्या रात पोरगी गेली, बरं आता उद्या सकाळी पाहुणे येणार, त्यांना सांगणार कुठल्या तोंडात. मग त्याच्यानंतर मला एकच टेन्शन, बाबा तर धन आणलेलं आहे, तर धन आपण म्हणतो ठीक आहे आगोटा आपण करूया काय, तांदूळ आणलेला आहे भेंडी त्याचं पण काहीतरी करू. पण एवढं 500 लोकांचं जे खोबरं किसून मी ठेवलंय त्याचं काय करायचं. अरे जाताना तिला घेऊन तरी जायचं ना खोबरं किसलेलं. अरे असं सगळं या पाहिजे आपल्याकडे. एक पोरी आयुष्यात काय पण करायचं, पण भेंडी पळून जायचं नाही कधी, कधीच करायचं नाही पळून जायचं. आयुष्यातला सगळ्यात मोठा पाप आहे पळून कधी जायचं नाही. पहिलं गाणं घेतो या, पहिलं गाणं या तुमचा विषय आणि विषय घ्या उदाहरण घेतो बाबा. नागिण विषारी मरणाच्या दारी, अरे नागिण विषारी मरणाच्या दारी, सांग तू करशील असं तू काय काय, सांग तू करशील असं तू काय ह्या गरुड्याच्या पायाशी, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे. 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 नागिण विषारी मरणाच्या दारी, नागिण विषारी मरणाच्या दारी, अगं सांग तू करशील काय ग, अगं सांग तू करशील काय ग. गरुडाच्या पायाशी, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे. 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 नागिण विषारी मरणाच्या दारी, नागिण विषारी मरणाच्या दारी, सांग तू करशील काय ग, अगं सांग तू करशील काय ग. या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे. 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 4 वर्ष झालं लागोपाठ याच्याबरोबर आहे. 4 वर्ष मी एकच गोष्ट सांगितली, आपला पेहराव तुम्ही बाकीचा सगळा करता, तर म्हटलं हे टोपी घाला, टोपी घाला. आणि आज काय काय पावली नवलाई पावली आणि खंडाळेश्वर मावलाने आज यांनी बाबा टोपी घातली, आज यांनी टोपी घातली आणि तुम्ही त्याला साक्षीदार आहे. हजारदा सांगितलं बाबा टोपी घाला, टोपी घाला बाबा, त्यात काय वाईट होतं. बरं टोपी घातली, त्या देवीची गाव देवाची गायली, आज कोण त्याला भेटले नाही. बरं किती चांगलं दिसत होतो ते टोपी घालून, काय वाईट दिसत होतो बुवा हे बरं. आणि एवढा चमचमती बाय म्हटला पदराला किती सुंदर दिसत होती. आणि मी म्हणतो खंडाळेश्वरला ही टोपी अशीच राहते काय म्हणजे आशीर्वादाची बरकत आहे समाजाच्या म्हणून काय म्हणतो आज दुसरं एक गाणं घेऊया. कास काढायची सवय हिची, अहो वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला,
वास काढायची सवय हिची ही बघन दिवस रात्रीला पाय चाटून बघाई करते का काय म्हणावं या कुत्रीला काय करते करते का काय म्हणावं या कुत्रीला पाय चाटून बघाई करते का पाय चाटून बघाई करते का काय म्हणावं या कुत्रीला वास काढायची सवय हिची वास काढायची सवय हिची बघन दिवस रात्रीला पाय चाटून बघते का काय म्हणावं या कुत्रीला पाय चाटून बघते का काय म्हणावं या कुत्रीला एकासाठी दुसऱ्याला हो ही उगाच देते त्रास असं काम करताना हो बळ येते तिला हमखास सवय घाण सांगे पुराणा सवय घाण सांगे पुराणा आव विश्वास नाही जगत्रीला बाई चालून देते का बाई काय सांगावया बघते का एवढं शान होते बरं एक माऊलीने पैसे दिले त्याचं नाव सांगा 200 रुपये दिले हे नाव आहे तर डावा सवड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक हे डावा हे असं जोडपीठ डावा ते पैसे दिले तर हे एवढा शानपणा सांगितला ह्यांची मी यांच्या गाण्याचा भाग दिला गाण्याची चाल दिली यांनी माझ्या गाण्याची चालले दिली चिंतांचा गणपती गायला तुला भागायचं नाही हे बाकीचं सगळं जमते पण ह्याचं काय आलं मुलात नाही जमा ह्याचं ना म्हणून सांगतो हे लंगडा आहे ह्यांना मी चाललेला आहे ह्याने सांगितलं ना स्केल अँड फेल याला सांगतो आता 3 प्रकारच्या स्केल दिल्या तर 3 स्केल याला घेऊन जातो पण ह्यांना ते पाठच केलेलं आहे सगळ्यात जास्त गाणी हिट माझी सगळ्यात गाणी फेमस माझी आणि तरी पण हे मला शिकवणार सगळ्यात जास्त कार्यक्रम माझं सर्वात जास्त प्रश्नाचे उत्तर आम्ही द्यायचे जायचं असं करायचं नाही जेव्हा कान कपेल काही बोलायचं नाही एक गाणं गातोय ते गाणं असं समाज प्रबोधन हा शक्यतो म्हटला की समाज प्रबोधन आलं प्रत्येक गोष्टीत आलं आमचं प्रभाकर झोपट पाहुणे या ठिकाणी आज शिक्षक आज इतकं आमचं शिकवण्याची गोष्टी करतात हे ज्ञानार्जन ज्ञान देण्याचं काम करतात आणि आज आमच्यासारखी पिढी झेडपीच्या शाळेत शिकून मोठी झाली मराठी शाळेत शिकून झाली आणि आता कुठल्याही कामाला की पहिलं शिक्षकांना कुठलंही काम जनगणना आली शिक्षकांना इलेक्शन आलं शिक्षकांना नंतर क्वेश्चन आलं शिक्षकांना अजून काहीतरी वेगळं आलं शिक्षकांना अरे मग पोराने शिकायचं कधी हे आता पोराने शिकायचे कधी तो पण मराठी शाळेत शिकला ना कोणी भक्ताचा जोक सांगाय सांगताय कोळेकर बुवाने पैसे दिले पण 200 रुपयात नाही माहिती अजून 300 वाढवले 200 रुपयात बघत बसतो तरी नारळाला लागतील तेवढे नाही 300 वाढव बाकी माझं नाव खराब झालेलं आहे ना अजून होऊन दे 200 भगत बसणार नाही ना बाबा त्यांनी तर प्रभाकर मामी हा फरमाईश बघा ना गावठी माणूस आहे हे म्हणतात नमान अरे गुराकडे शिकलो गुराकडे शिकलो हे तुमच्यासारखं सूर बाबा सप्तस्वरांचा भाष्य बाबा तू राहुल देशपांडेचा चुलत भाऊ तू लता मंगेशकरांचा मानसपुत्र बाबा तू बाबा होय बाबा आमच्या बाबा असं सगळं राहण्याचा आम्ही गावठी माणूस एक विषय घेतो या शिक्षकांच्या खांद्यावर समाज प्रबोधन आहे शक्यतोरा म्हणजे फक्त असं नाही
आम्ही नुसतं नमन नाही करत, आम्ही प्रश्न करतो. समाज प्रबोधनाचा सगळ्यात जास्त विषय माझा आहे. हा, देवाची कृपा आहे ती. शक्ती तुला म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. आली जनगणनाची कामं सुरू, आल्या निवडणुकाची लागे फिरू, आली जनगणनाची कामं सुरू, आल्या निवडणुकाची लागे फिरू, होत गरीब मुलांचं, होत गरीब मुलांचं, दादा नुकसान केलंय रोज, होत गरीब मुलांचं, दादा नुकसान केलंय रोज, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हो बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. हा जोक ते बरोबर काय बरं. हा जोक घासून घासून गुळगुळीत चालला, तरी पण तुम्हाला काय फटकी म्हणून तुम्ही काय सांगता रे आवाज आहे, तू मला ना मंडळातनं बाहेर काढशील तेव्हा करू. तर तो डॉक्टरने बघितलं ना असं होतं. तर एका गावात होता भगत, अनेक गावात असतो, एका गावात ऐकायला येतं ना मागं. हा, आणि 3 सानं मालपेकरांना काय अजिबात करू हा ऐका तरी, आणि 3 सानं झाली, 3 सानं झाल्याने भगत गेला, पुन्हा भक्ताकडे गिराक गेला माणसं. आणि ते दिवशी होता बुधवार आणि मंगळवार होता, आमच्या लांजाचा बाजार मंगळवारी, लांजाचीच घटना झाली. आणि संध्याकाळचं गेलेलं महावरा ताजं बांगडं आठवड्यावर पूर्वीला असं गेलं, आणि पाणी पडू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेलं, आणि ठेवला पडवीत बांधून, वर बांधून नाही खाली ठेवला, दार लावला आणि गिराक आली. हे असं भगत उगव तिकडे बसून बसलेला, असा हा कसा बसलाय तसा, आणि 2 जण माझ्यासारखे आपल्या एवढे ह्याच्या समोर बसलेले, मोठा विषय घेऊन, व अमुक अमुक ही बायको गेली ती येईल काय करू, हा विषय झालं. नारळ पूजला, सगळी पूजा झाली, हळद वाहिली, कुंकू वाहिली, त्या अगरबत्ती लावला. माहिती तर काय जायचो व्यवस्थित बघा तरी हे युट्यूबला गेलं ना तुम्ही आणि मी आहे सांगतो. असं केलं हे फिट आहे, हे असं करायचं असतं, नाही तर पुढा देव काढला 5 जणी माझे पणी झालं, देव आला अंगात. हे आता कसा बघते माझ्याकडे तसं ते बघायला लागलं. आता व्हायला ना काहीतरी, बायको गेली परत या, थांब तुझं काम लय. आणि तेवढ्या पडवीतली पिशवी सुरसवली,
माझं आलं माझं वॉका वॉका आला आणि म्हावऱ्यावर टाकला ह्याला गिअर टाकला होता ना गिअर टाकलेला माझं बनी जनी पिशवी सुरसुरल्याबरोबर याचा जीव इकडं वर खाली अरे आठवड्यात 700 रुपयाचा मावरा आणलेला रे गिराक 500 थांब तुझं काम नाही 500 रुपयाचा गिराक मावरा 700 रुपयाचा करायचा का बरं गिरेक तर टाकून झाला होता गिअर टाकलेला हे राजवाला गिअर टाकलेला करायचा काय पण ना मतलब भरू दे ह्या गिराक्याला सांगू काहीतरी पण आतमध्ये कारभारी जवान करी बघू तरी तिला आवाज जातो काय त्याच आयटम मध्ये त्या स्केल मध्ये बोलला माझे कारभार मिला बोलवा यांना समजा नाही आता करतात तसंच आपलं करायचं काय अरे बघताव काय कारभार दिला बोलवा तिनं ऐकलं ते आले हा म्हणा बोला बोला काय अगं भया पडवी पण हिला समजलं काय होत गेली ए माझं गेलं ह्याला कन्फर्मेशन नाही ना अजून की हाय की नेलं अगं हाय काय नेलं ती म्हणली गेलं होय तर एकच बांगडा राहिला बाकीचं सगळं आहे पुढ्यातलं काम करा मग ठीक आहे म्हणले आता तुम्ही वाचा असं बोल हा एक वाईट काय आहे याच्यात फरमाईश आहे कोवळेकर बुवा म्हणजे आज कोण अहो त्यांची पत्नी आज झेडपीची सदस्य आहे मिनी आमदार आता भुरशाळला आमदार आज करोडपती मालक आज ह्याच्यात कुठला तरी फिलिप आहे कुठला तरी देश करून आलं बाहेर चाही विमानात जाऊन आलं आमचं आज त्याची गाडी कुठली 50 लाखाच्या गाडीशिवाय माणूस फिरत नाही हे आम्हाला शाळेच्या नाव आम्हाला धंद्याला त्यांनीच लावलेलं आहे आमची पहिली वाडगी हो ही सारी वाडगी आणि गोलकी झाड हे असं शक्य तुला हे नादाच त्यांनी लावलं त्या माणसाकडनं पैसा आले आणि सांगितला जो म्हणा अहो हा नंबर गोवा आहे नुसता कांबळे नाही करत गोवा सगळ्या बाकीच्या पण गोष्टी मग आता ज्यांची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी राजा राणीच्या जोडीला इतकंच केलं हे कसं आधार घ्यायचा थोडं सॉरी आहे मगाशी बोलतो केवळ करेक्ट नियोजन शक्ती तुऱ्याचा केवळ करेक्ट नियोजन शक्ती तुरा सचिन मालपांच्या या संगतीनं उभे राहून सारे जण सचिन मालपांच्या संगतीनं उभे राहून सारे जण सचिन मालपांच्या संगतीनं उभे राहून सारे जण सचिन मालपांच्या संगतीनं उभे राहून सारे जण Such